नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर आणि आता मी एकटंच नाही तर अजून 2-3 जण आहेत. आम्ही जायला निघालो ते म्हणजे नाशिकला कशासाठी जाणार आहोत, काय आहे ते आपण तुम्हाला पुढे गेलं तर सांगतो. सो चला आता निघूया. चला गाय जातो आम्ही निघालो झालं नाशिकला. त्याचं कारण आम्ही तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगतो. आमचे साडू बसले या साईडला, साडूंची गाडी आहे आणि मामा बसतो ड्रायव्हिंग सीटवरती. आपण आता पोहोचलो आहोत मुरबाडमध्ये आणि आता आपण CNG टाकून गेलो आहोत पहिल्यांदा त्या गाडीमध्ये. CNG टाकायला इथं फुल गर्दी आहे, त्याच्यामुळे आता CNG टाकत नाही. चला काय आता आपण आता समृद्धी महामार्गावर जाणार आहोत. मुंबईकडे जाणार रस्ता काय ना इकडे नागपूर शहापूर पुढे. तर गाईज आता आपण पोहोचलो समृद्धी महामार्गावरती आणि आता हा स्पीड म्हणजे 120 आणि अशा स्पीडला गाडी जाणार असत तोच म्हणजे समृद्धी महामार्ग. आता आपल्याला लागला आहे तो म्हणजे पहिला टनल आणि आता आपण पहिल्या टनलमध्ये आतमध्ये जाऊया, एंट्री करूया. आणि सांगायचं म्हणजे की याच्यामध्ये अजून एक टनल आहे तो की जो की 8.5 किलोमीटर ते 8.5 किलोमीटरचा एवढा मोठा टनल आहे, जो की बोगदा याला बोलू शकतो आपण मराठीमध्ये. चला काय आता आपण भरपूर प्रवास करून आलेलो आहे, जवळपास 100 किलोमीटर आसपास. आता इथं नाशिक पंचवटी जवळजवळ किती किलोमीटर 24 किलोमीटर बाकी. आणि आम्ही आता एक ब्रेक घेतला, छोटासा ब्रेक घेतला होता. तो वातावरण इकडे एकदम भारी आहे, एकदम छान असं वातावरण आहे. एकदम थंडगार हवा आहे, पाऊस नाही सध्या आता इकडे. गाई घ्या चहा प्यायला. आता चहासाठी आम्ही ब्रेक घेतलेला आहे. गुलाबचा चहा आहे आणि चहा खूप छान आहे. चला गाई जातो आपण आहोत नाशिक आणि आता आपण जात आहोत नाशिक पंचवटीमध्ये. आता आपण जात आहोत बरोबर आहे. पंचवटी. ओके. पुन्हा एक सर्कल आहे थोडासा निघतच्या सर्कल. पुढं आणखी एक सर्कल आहे. तुम्ही पोहोचला धन्यवाद. तिथं आपण पोहोचलो नाशिक येथील पंचवटीमध्ये आणि ते रामकुंडाच्या इथं आपण जाऊया. तिथं आपल्याला जायचे आपल्या सासरेबा वाड्यात म्हणजे मामा वाड्याचे मामांच्या हस्ती इथं विसर्जित करायचे. तर त्यासाठी आपण आलो होतो तिथे. आता माझ्याकडे भाऊचे, त्यानंतर साडूना मामा आणि तिकडे नंतर एक रोहन भाऊ आहे आमचे दुर्गाची आईस्क्रीमवाले मालक. सो आता चला जाऊया आपण आता आणि तिथं बाकीच्या जे काही कार्यक्रम असतात ते करूया. त्यानंतर मग आपण भाऊ पुढचे प्लॅनिंग काय होते का. सो पहिल्यांदा आपण जाऊया रामकुंडाच्या इथं. चला गाईज आता आपण आहोत नाशिक येथील पंचवटी येथे आणि गोदावरी नदी आहे. ही जी नदी आहे ही गोदावरी नदी. सो पावसामुळे एकदम खराब पाणी सध्या आणि पाऊस ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस पूर्ण वरती पाणी गेलं तिकडे. त्या मंदिरामध्ये देखील वेगळं आहे मंदिर, श्रीराम मंदिर आहे इकडे. हे इकडं मंदिर श्रीराम मंदिर, श्री प्रभू राम मंदिर. आणि हा पूर्ण परिसर आहे गोदावरी नदीचा आणि रामकुंड देखील हाच आहे. चला आपण पण देखील आपण असे बोलत जातात की इथे ना तुम्ही स्नान केलं तुमचे पाप धुवून जातात पाण्यामध्ये. एकदम थंड पाणी, एकदम चिल. बोला ना. चला आता मी देखील इकडं पाण्यात थोडे पाय धुवून घेतो. जे की आपण असे बोलत ना जसे की पाण्यामध्ये काय बोलतात आंघोळ केल्यानंतर पाप धुवून जातात गोदावरी नदीमध्ये. त्याच्यामुळं भाऊजी तुम्ही पण थोडा हात धुवून घ्या. हां तेच बोलतो.
सर्व जी इकडे तुम्हाला पब्लिक दिसत आहे ना, सर्व ही पब्लिक जी तुम्हाला ही गर्दी दिसते ना, सर्व पब्लिक इथे सर्व इथे दशक्रिया विधी होते आणि मग पिंड विसर्जित केला जातो. अस्थि पिंड विसर्जित केला जातो. व या साईडला दशक्रिया विधी होते, पिंडदान इथे. सो काय या ठिकाणी ना दशक्रिया विधी होते. अशा प्रकारे अशी कार्यक्रम इथं होतो दशक्रिया विधीचा. आणि इकडेच पुढे आहे बघा, इकडे काम देखील चालू आहे. सो तुम्हाला दिसत असेल पुढे काम चालू आहे ते म्हणजे कशामुळे, कारण का आता 2027मध्ये कुंभमेळा आहे, त्याच्यामुळे इकडं सध्या तयारी चालू आहे, पूर्ण काम चालू आहे सध्या. एकदम स्पीडमध्ये काम चालू आहे कुंभमेळ्यासाठी. एकदम साफसफाई करायची, इथे काही कुठे धोबी घाट जसं प्रकारे असं तसं प्रकारे असं पायऱ्या वगैरे बनवलं घेतलेलं आहेत. भरपूर असं काम चालू आहे. आणि हा इकडं लेक आहे की रामकुंड आहे ते देखील समजत नाही आता मला. मामा नाही की रामकुंड कोणता, हाच की हाच पूर्ण संपूर्ण एकच नाही रिया? नाही नाही. तर गाईज आहे बघा, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे असं की जिथे श्रीराम प्रभू आणि माता सीता ह्या ठिकाणी स्नान करायचे, आंघोळी करायची पहिले असे सांगतात. आणि त्याच्याचमुळे ह्या एरियाला जे नाव पडलं आहे ना, रामकुंड असं नाव पडलं आहे. आणि हे गोदावरीचे हे जे पवित्र आहे ना, नाशिकमधील गोदावरी हे शुभ पवित्र असे मानले जाते. या साईडला देखील तुम्ही गर्दी पाहू शकता, खूपच आहे. आता आपण नाशिकच्या पंचवटीमध्ये आहोत, रामकुंड येथे. आणि हिंदू धर्मात आपल्या ह्या जागेला अतिशय महत्त्व दिला जातो. तर मंडळी, वनवासाच्या काळात ना श्रीराम प्रभू आणि माता सीता आणि लक्ष्मण याच पंचवटीमध्ये वनवासाला होते. तर मंडळी, आपण इथे आहोत ना रामकुंड येथे श्रीराम प्रभू यांनी आपल्या वडिलांची, दशरथ राजा यांची अस्थि पिंडदान इथेच केलं होतं. सो अशी देखील माहिती थोडक्यात मला मिळाली होती, ते देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. या पवित्र घाटावर अस्थि विसर्जित केल्यास मृत आत्मास मोक्ष मिळतो असे देखील मानले जातं. आणि हे कुंड 1696मध्ये एका भक्ताने बांधून घेतले. काय इथे येण्यासाठी ना नाशिकच्या बस स्टॉपपासून सुमारे 2 किलोमीटर अंतर आहे. त्यानंतर जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर रेल्वे स्टेशन म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे, तिथून सुमारे 10 किलोमीटर अंतर आहे की तुम्ही तिथून टॅक्सी किंवा रिक्षा असं करून देखील तुम्ही रामकुंडाजवळ पोहोचू शकता. चला, इथे देखील स्कॅम्प होतो असं देखील मला देखील आता समजलं. इथं आल्यानंतर तुम्ही देखील ना सांभाळून, कारण का तुम्हाला सांगतात तसं तुम्ही करू शकता, परंतु स्कॅम होतोच. चला गाईस, तुम्हाला अजून एक मी सांगतो, तर तुम्हाला इथं औषध देते चरबीसाठी, डोळ्याच्या, माझ्या डोळ्याच्यासाठी देखील सांगितलं की ते डाग जातील, परंतु मला असं वाटतं इथं स्कॅम होतो नक्की. आता आमच्यावर स्कॅम झाला आणि मामाच्यावर स्कॅम झालेला आहे असं वाटतं आता आम्हाला. काय तुम्हाला आहे का स्कॅम झाला, 100% स्कॅम होतो, तेच तुम्ही सांभाळून पुढीमध्ये फक्त थोडंच आहे, त्याच्यामुळे सांभाळून आल्यानंतर इथं स्कॅममध्ये तुम्ही पोचू नका, बाकी काय नाही. गाईज आता आपण जात आहोत दर्शन घेण्यासाठी. तर गाईज आता आपण जात आहोत दर्शन घेण्यासाठी श्री कपालेश्वर महादेव मंदिर, पंचवटी, नाशिक. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन देखील आपण घेऊया. गाईज ही
जे परिसर आहे ना जास्त म्हणजे ते शासकीय निवासस्थान आहे ते. ऑपरेशन केला केला म्हणजे 14 ऑपरेशन बॅनर होता तो गेला आणि या साईडला पूर्ण सर्व मोठे लोक राहतो त्या साईडला. सिटी आहे नाही. सिटी आहे पण सिटीमध्ये झाडं किती आहेत ते पहा पहिल्यांदा. हे रस्ता चालू आहे. पहिल्यांदा ते झाडे पहा किती आहेत. गाड्या पण तेवढ्या आहेत परंतु झाडं तर भरपूरच आहेत. सरळ सरळ गाडी कुठे लावली का? गाड्यात मग जाऊ दे. चला काय जाता आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. सो आता आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. सो अचानक आपण प्लॅन देखील केला की चला आपण जाऊया. जवळच होतो आपण त्याच्यामुळं पुन्हा येणार की नाही त्याच्यामुळं आता विचार केला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. सो त्याच्यामुळं विचार झाल्यानंतर आम्ही इथं पोहोचलो होता. सो असा काही नजारा दिसत आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जो समोर जो का पर्वत दिसत आहे ना तो ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशीच असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. तर सांगायचं म्हणजे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हा ज्योतिर्लिंग तो म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. आणि अजून एक म्हणजे की भारतातील असं एकमेव मंदिर आहे की जिथं ज्या ठिकाणी 3 देवांचं अस्तित्व आहे. म्हणजे जसे की विष्णू ब्रह्मा आणि महेश असं 3 देव एकाच मंदिरामध्ये आहेत. ते म्हणजे त्र्यंबकेश्वर हा मंदिर आहे. असं अजून बरीच माहिती आहे. गर्दी नाही काय नाही लाईनीसाठी. नाही तर प्रत्येक वेळेस काय होतं लाईनीसाठी भरपूर वेळ जातो दर्शन घेण्यात लाईनला उभं राहायला. आणि जास्त गर्दीच नाही. चला गाईज आपलं देखील दर्शन झालं आहे आणि आता आपण देखील इथून निघूया जायला. सो इकडं पाठीमध्ये तुम्हाला मी परिसर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहेरून. स्वतः आम्ही निघतो जायला कारण का वेळ जास्त का आम्ही घेत नाही. ताबडतोब एक 10 ते 15 मिनिटात आपलं देखील दर्शन झालं आहे. चला काय आता आपण निघालो जायला. आता बाहेर निघूया. अवघ्या 20 मिनिटाच्या आसपास आपलं दर्शन झालं आहे. फक्त जास्त काय टाईम गेलेला नाही आपल्याला. सो चला आता आपण इथून जाऊया कुठेतरी. आता जेवण वगैरे करू त्यानंतर बघूया आपण पुढचं काय काय नाही ते. चला काय आता आपण ना आपली गाडी तिकडे पार्किंग केली. सो आपण निघूया. आणि ह्या साईडला तुम्हाला असं काय दिसतं थोडंफार इकडे जास्त बघायचं झालं ना तर तुम्हाला लेडीजचं साहित्य जास्त दिसतं. कारण त्यांना माहिती नाही भेटणार. कारण मार्केटिंग पुढे करायची ते ह्याच लोकांकडून शिकायला पाहिजे. देवस्थानी असो पुढे असो तिथे तुम्हाला लेडीजचं साहित्य जास्त लहान मुलांचंच भेटणार. यालाबद्दल मार्केटिंग. चला इकडे आता मामाही गाडी काढली पण मामा येऊन गाडीत बसलं पण आम्हाला 2 मिनटं 5 मिनटं एक्स्ट्रा गेलं उलट तिथं. तर गाईज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की मी गेलो होतो ते म्हणजेच की नाशिक येथील पंचवटी रामकुंड येथे. जो की ज्याचं कारण म्हणजे असं होतं की माझे सासरभाऊ म्हणजे अंकितच्या पप्पांचं निधन झालं. त्यानंतर सर्व विधी आल्यानंतर मामाची जी हस्ती विसर्जित करत होते त्या मी तिथे गेलो होतो पंचवटीला. सो तिथे सर्व कार्यक्रम झाला. त्यानंतर तिथे बघितलं तुम्ही तिथं स्कॅम देखील होतो. ते देखील तुम्ही बघितलं असेल स्कॅम कशा प्रकारे होत होतो तो तुम्हाला समजलं. त्यानंतर आम्ही पुढे निघून आलो जो की आम्हाला यायचं होतं घरी याचा रस्ता म्हणजे तो घोटीवरून यायचा होता. जवळ त्याच्या पुढेचं त्र्यंबकेश्वर मंदिर देखील जवळ होतं. त्यामुळे आम्ही बाकीच्यांनी विचार केला की चला जाऊया आपण आलो होतो. सो त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आणि तिथं जाऊन दर्शन देखील घेतलं महादेवांचं. सो खूप छान वाटलं दर्शन घेतल्यानंतर. मोबाईल चार्जिंग पूर्णपणे संपली त्याच्यामुळं पुढे काय आपण ब्लॉग कंटिन्यू केला नाही. त्यामुळे आता आपण घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता हा ब्लॉग एंड करत आहोत. सो नक्कीच तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा. आणि जर चॅनलवरती जर कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. चला असे काय नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.